336वी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी माथा टेकायला येतात, विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल। मी मुख्यमंत्री असताना जवळपास 350-400 कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल, तीर्थस्थळ होईल। हजारो लाखो लोक इथे येतील, प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील, याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही। शेवटी हा आमचा अभिमान आहे, हा मान आहे, शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रयतेचं राज्य, सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी, अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करत होतो। आता देवेंद्रजी, मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय। लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं, जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमण आहे, गड देखील पावित्र्य झाला पाहिजे, त्याचं अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची भावना आहे, तीच माझी भावना आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हालाल केले, अनन्वित छळ केला औरंग्याने, त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे। तमाम शंभू राजांच्या भक्तांची, शिवभक्तांची जी खरंच हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना, जी मागणी, जे एक तळमळ ज्या लोकांच्या मनात भावना आहेत त्याच आहेत, त्या आमच्याही भावना त्याच आहेत। भाई, एक आणखी महत्त्वाची माहिती सकाळपासून येते। काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी 31 तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे। तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा वायदा केला होता। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे। मी मुख्यमंत्री असताना 16,000 कोटी रुपये अवकाळी, अतिवृष्टी, गारपीटचे 16,000 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले। 45,000 कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे, त्यांना मदत, 12,000 रुपये शेतकरी सन्मान योजना, 1 रुपया पीक विमा योजना, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही। आम्ही जे बोललोय, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली, सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, हे आमचंच आश्वासन आहे। त्यामुळे विरोधकांना काय, विरोधकांनी सुधारावं, महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं, लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आम्हाला, पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो, प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही। बाकी राज्याचं बघा, काँग्रेसने कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला, म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार, बोलून करणार सरकार आहे, शब्द देऊन पाळणार सरकार।
थापाडे म्हणतात. थापा मारतायत असं की म्हणतात. शेतकऱ्यांना आधी थापा मारल्या कर्जमाफीच्या आणि आता करता येणार नाही अरे असं बाबा, म्हणतात. ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत. त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली. मग थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो, आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा. शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे, सगळं चाललं पाहिजे, विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे, सगळं चाललं पाहिजे. ही कसरत करत करत हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे. आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले, अजून मजबूत करू. आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत, त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल. आणि या सर्व योजना ज्या आहेत, सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण करू. स्वागत मोदी को स्वागत है, सच्चा बता रहे उद्धव ठाकरे और हिंदुओं पर सवाल उठा रहे हैं, क्या कहेंगे? स्वागत है मोदी को, स्वागत है। अरे देखिए, ये पता करो, ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है, कैसे फेक नैरेटिव को फैलाया, आरक्षण जाएगा, संविधान बदलेगा, मुसलमानों के लिए डर पैदा किया, सब कुछ किया, संविधान खतरे में ऐसा कहा गया. लेकिन वही लोग आज बोल रहे कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे. मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र्य रेखा के ऊपर लिया. 80 करोड़ लोगों को, जनता को मुफ्त में राशन देते. ये लखपति दीदी योजना है, ड्रोन दीदी योजना है, जनधन योजना है. क्या उसमें सिर्फ हिंदू है? इसमें मुसलमान नहीं है, क्रिश्चियन नहीं है, सभी लोग हैं. कोई भेदभाव नहीं है. जितनी योजनाएं हैं वो सभी योजनाएं सभी समाज के, सभी धर्म के लोगों को मिलती है. यही तो पेट में उनको दर्द हो रहा है. ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है, गड़बड़ हो गई है, उनको जमाल घोटा. प्रशांत खरटकरांची आलिशान गाडी जी आहे ती पकडली आहे आणि महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलवून कायदा करा आणि उदयनराजे सकाळी म्हटलेत आणि सरकार लक्ष देत नाही असं महापुरुषांचा मान राखला पाहिजे. आणि महापुरुषांच्यावर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही. त्यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील. ठीक आहे, चला जाऊ दे.